बरेचसे शेतकरी यावर्षी सोयाबीन पीक लावण्याची तयारीमध्ये आहे आणि सोयाबीन पिकावर मागील 2 वर्षापासून येल्लो मोझाईक आणि चारकोल रॉट या दोन रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः होत आहे. येल्लो मोझाईक आणि चारकोल रॉट हे दोनही वेगवेगळे रोग आहे आणि याचा एकत्रित प्रादुर्भाव होत असल्यामुळे किंवा काही भागात येल्लो मोझाईक किंवा काही भागात चारकोल रॉटचा प्रादुर्भाव होते, पण त्यावर योग्य ते औषध शेतकरी फवारत नाही. तर आपण जाणून घेऊ की चारकोल रॉट आणि येल्लो मोझाईक कशा प्रकारे येते. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकातील मुख्य दोन रोग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मागील 2 वर्षापासून. त्यातील एक म्हणजे चारकोल रॉट. चारकोल रॉट हा एक बुरशीजन्य रोग आहे. हा रोग म्हणजे जमिनीमधून फैलतो आणि जे सोयाबीन पिकाचे मुळं राहतात, सोयाबीन पिकाचे मुळं खाऊन टाकतात, त्यामुळे ते झाड आपल्याला वाढलेल्या अवस्थेत दिसते आणि अशा प्रकारचे जे ठिकरे ठिकरे असतात त्या ठिकाणून चारकोल रॉटचा प्रसार होत असतो. तर अशा प्रकारे चारकोल रॉट हा रोग आहे. आणि दुसरा म्हणजे येल्लो मोझाईक. साधारण म्हणजे या 2 ते 3 वर्षापासून येल्लो मोझाईक पण याच बरोबर येऊन राहिला आणि हा व्हायरल रोग, याचा प्रादुर्भाव जर झाला तर आपल्या सोयाबीन पिकातील पाने हे पिवळे पडायला लागतात. तर याचा प्रसार हा पांढऱ्या माशीमुळे होतो. जर उष्ण वातावरण जास्त राहिलं तर पांढऱ्या माशीचा प्रसार हा वाढत जातो आणि त्यापासून येल्लो मोझाईक रोग हा वाढतो. तर याचं नियंत्रणाकरता आपल्याला पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं गरजेचे असते आणि चारकोल रॉटच्या नियंत्रणाकरता आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी घेणे गरजेचे असते. तुम्हाला जर योग्य औषध याचं जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्याकरता माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.